काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. मग अगदी कमी आयुष्यामध्ये काय करायचं याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा. ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा, ऐसी जोडी करा राम कंठीधरा. जेने चुके तेरा बाबाचा, जेने चुके तेरा बाबाचा, जेने चुके तेरा गर्भाचा, जेने चुके तेरा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबरे तुम्हाला आणि मला सावध करतात. ऐशी जोडी करा ए बाबांनो, जीवन जगत असताना अशी जोडी करा. राम कंठीधरा तेने चुके फेरा गर्भवास. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबराने शब्दाचा प्रयोग खूप सुंदर केला. तुकोबराने असं नाही म्हणलं की ऐशी जोडी करा म्हसोबा कंठीधरा, अजिबात. ऐशी जोडी करा बिरोबा कंठीधरा, नाही, अजिबात नाही. तुकोबराला हे देवच मान्य नव्हते महाराज. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटा शिरडते मागते शिते अवधान. जे स्वतः देव स्वतःच्या पोटाची थळगी भरू शकत नाही, ते देव तुमची आणि माझी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवानं कोणत्या तरी एका देवाला जीवनामध्ये आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आता झालं महाराज, आता हा आषाढ संपत नाही तर लगेच श्रावण आला. श्रावण महिन्यात तर बाबा 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 एवढे धार्मिक होतात लोक. हे हाडकं खाणारे तर महिनाभर बाबा बाबा माळकऱ्यापेक्षा पवित्र लोक. सकाळीच बेंबीपासून तर दिंडीपर्यंत गंध. श्रावण महिन्यात तुम्ही पाहा यांचे डोंग. आणि मी एक प्रामुख्यानं पाहिलं, श्रावण महिन्यामध्ये कोंबड्या लय वजनात चालतात महाराज.